येत आहे. Amen. आमेन. Be joyful आनंदी व्हा, because that's the life God has given us. कारण असंच जीवन देवाने आपल्याला दिलेली आहे. He said, I have come that they may have life, आणि येशू म्हटला की मी आला आहे जेणेकरून तुम्हाला जीवन full of मिळेल, life, भरपूर जीवन मिळेल, full of joy. पूर्ण आनंद मिळेल. Amen. आमेन. You know, being happy helps you. आनंदी असणे, जर तुम्ही आनंद आहे ही गोष्टी तुमची मदत करतो Your body responds well. आणि तुमच्या शरीर चांगला प्रतिसाद देतो. That's what the Bible says. आणि असं शास्त्र म्हणत आहे, Laughter is a good medicine. हास्य एक चांगलं औषध आहे. Amen. Amen. Laughter is a good medicine. हास्य एक चांगलं औषध It आहे. didn't say laughter is a medicine. आणि असं म्हटले नाही की हास्य फक्त एक औषध आहे It does better than a medicine. आणि औषधापेक्षा उत्तम काम करतो. Amen. Amen. What medicine does, जो औषध करतो, the joy of the Lord प्रभूचा आनंद, does much more. प्रभूचा आनंद अधिक करतो. See, God knows He's the creator. देवाला माहिती आहे देव निर्माण करता आहे. Amen. Amen. He has created us. त्यांनी आमची निर्मिती केली आहे He knows what is better for you, आणि त्याला माहिती आहे तुमच्यासाठी उत्तम what काय is आहे, best for you. तुमच्यासाठी उत्तम काय आहे, चांगलं काय आहे. So whatever He tells us म्हणून जो काय देव आपल्याशी बोलत आहे is for our benefit. ती आपल्या फायद्यासाठीच असतो. Amen. आमेन. See, who can know better than our creator? आणि आपल्या निर्माण करतापेक्षा कोण आपल्याला अधिक ओळखू And who शकत can आहे. do better than our Father? आणि आपल्या पितापेक्षा कोण उत्तम करू शकत He's आहे. our Father. देव आपला पिता आहे. Amen. आमेन. The only problem is when people don't preach the right word. आणि एकच समस्या आहे जिथे लोक योग्य वचनाचा प्रचार करत नाही तेव्हा. You go on the Facebook and see. आणि तुम्ही फेसबुकवर जाऊन बघा, Many of the messages are not right. अनेक जी संदेश आहे बरोबर नाही. You know, I gave this message yesterday or day before yesterday. आणि काल मी किंवा परवा दिले होते When we संदेश. preach, we commend it to the word of grace. आणि कालच आम्ही तुम्हाला हे वचन शिकवले की जेव्हा आम्ही प्रचार करतो तेव्हा आम्ही तुम्हाला कृपेकडे सोपवितो. Amen. Amen. We surrender it to God. आणि आम्ही तुम्हाला देवाकडे सोपवितो. That's the work of the preacher. आणि तोच उपदेशकाचा काम असतो. We surrender you to grace. आम्ही तुम्हाला कृपाकडे समर्पित करतो. Means God's power म्हणजे देवाच्या सामर्थ्याकडे. working in you and for you. आणि देवाचे सामर्थ्य तुमच्यामध्ये आणि तुमच्याद्वारे काम करतो. If we present you into law, आणि जर आम्ही तुम्हाला नियमशास्त्राकडे प्रस्तुत करतो, then there's no help from God. मग देवापासून तुम्हाला काही मदत You मिळत have to नाही. struggle. तुम्हाला संघर्ष करावा You have लागतो. to do your own self. तुम्हाला स्वतःहून करावं लागेल. That's what Apostle Paul says. म्हणून प्रेषित पौल म्हणत आहे, By my preaching, आणि माझ्या प्रचाराने I'm commending you to the word of grace. आणि माझ्या प्रचारद्वारे मी तुम्हाला कृपेच्या वचनाकडे सोपवितो. So we preach the word of grace. म्हणून आम्ही कृपेच्या वचनाचा प्रचार करतो. Amen. आमेन. So you must be very careful म्हणून तुम्ही खूप जपले पाहिजे what you hear, की तुम्ही काय ऐकत आहे. because what you hear, कारण जे तुम्ही ऐकत आहे you're going to think on, त्याच्यावर तुम्ही विचार करणार, and what you think on आणि ज्याच्यावर तुम्ही विचार किंवा मनन करणार, will change your life, आणि तीच गोष्टी तुमच्या जीवनाला बदलून positive or टाकेल. negative. सकारात्मक गोष्टीकडे किंवा नकारात्मक For the गोष्टीकडे. Bible says, कारण शास्त्र as a म्हणत आहे, man thinketh, जसं एक मनुष्य विचार करतो so he is or becomes. तसंच तो आहे किंवा तसंच तो बनतो. Amen. Amen. So don't take it anything. म्हणून कुठल्याही गोष्टी आत घेऊ नका. Be very careful what you think, आणि खूप विचार करा तुम्ही काय विचार करत आहे, what you hear. जे तुम्ही ऐकत आहे. Amen. आमेन. You know, ignorance is destructive according to the Bible. आणि अज्ञानपणा विनाशकारी आहे शास्त्रानुसार. Ignorance of the right knowledge of God's word. आणि अज्ञानपणा देवाच्या योग्य वचनाच्या ज्ञानाविरुद्ध. You know, I know grace message is difficult to understand, आणि कृपेचा संदेश समजण्यासाठी कठीण आहे. and it's a great risk to preach grace आणि मोठा धोका आहे कृपा प्रचार because करण्यामध्ये. you'll have many criticism. कारण तुम्हाला अनेक टीका मिळेल. Paul was the criticized the most. आणि पौलावर अधिक निंदा झाली, अधिक Hello. टीका झाली. Apostle Paul was criticized the most, आणि प्रेषित पौलावर अनेक लोकांनी निंदा किंवा टीका केली, more than other disciples, आणि इतर शिष्यांपेक्षा, because he preached grace. कारण त्यांनी कृपेचा प्रचार केला. Amen. Amen. So when you preach grace, म्हणून जेव्हा तुम्ही कृपाचा प्रचार करता, many may not like it. अनेक लोक तुम्हाला पसंत करणार नाही, त्यांना ती आवडणार नाही. Many may not accept it, अनेक लोक कृपेच्या वचनाचा स्वीकार करणार नाही. because 90% of the Christians are still under law. कारण 90% ख्रिस्ती अजूनही नियमशास्त्राखालीच आहे. And many pastors want to keep you in the law आणि अनेक पालकांना तुम्हाला नियमशास्त्राखालीच ठेवायची because इच्छा आहे. उसमें फायदा है. कारण त्यांच्यामध्ये त्यांचा फायदा असतो.
लॉ प्रीच किया तुम बहुत फेथफुल रहेगा, बट गॉड इज नॉट हैप्पी पण देव काय आनंदित Why? होत नाही का? बिकॉज लॉ पुट्स फियर. कारण नियमशास्त्र भीती घालतो. लॉ हैज फियर. नियमशास्त्रामध्ये भीती आहे You obey because of fear. आणि तुम्ही भीतीमुळे आज्ञाचे पालन करतात You do out of fear, आणि तुम्ही करत आहे भीतीमुळे not out of love, आणि प्रीतीमुळे नाही. not out of his love for you. आणि देवाची प्रीती तुमच्यासाठी क्योंकि त्याच्यामुळे नाही. परमेश्वर इतना प्रेम करता है, मैं चर्च जाऊंगा, मैं प्रेयर करूंगा, मैं बाइबल पढ़ूंगा, मैं प्रभु का सेवा करूंगा. That is what God likes. आणि असंच देवाला पसंत आहे. Amen. आमेन. But if you're under law, पण जर तुम्ही नियमशास्त्राखाली आहे, you fear the punishment. तुम्हाला शिक्षाची भीती असते You fear God may punish you. आणि तुम्हाला भीती वाटते की देव तुम्हाला शिक्षा किंवा God दंड will देणार. not bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देणार नाही. देखो, how can you please God? मग तुम्ही देवाला कसं प्रसन्न करू Only शकता? faith in grace pleases God. फक्त कृपामध्ये जो विश्वास आहे ती गोष्टी देवाला पसंत पडते. Amen. Amen. Faith in what He did for me, आणि विश्वास जो देवाने माझ्यासाठी केला आहे independent of me, माझ्याशिवाय, pleases God. ही गोष्टी देवाला प्रसन्न करतो. When you walk by faith, जेव्हा तुम्ही विश्वासाने चालतात your walking by faith is walking in His grace, आणि विश्वासाने चालणे म्हणजे त्याची कृपेत चालणे walking in His strength, आणि त्याच्या बलामध्ये चालणे, trusting Him, त्याच्यावर भरोसा करणे. He holding your hands. आणि देव तुमच्या हात धरलेला आहे, Amen. Not you. तुम्ही नाही. That pleases God. आणि ही गोष्टी देवाला प्रसन्न करतो. Amen. आमेन. You say, without you, I can do nothing. आणि तुम्ही बोलत आहेत देवा तुझ्याशिवाय मी काय करू शकत नाही. Amen. आमेन. So be very careful. म्हणून खूप जपा. You know, even on the Facebook, आणि फेसबुकवर I देखील see आणि मी many पाहिल्या, wrong messages. अनेक चुकीचा संदेश चालू आहे. So we need to be very careful. म्हणून आम्ही खूप जपले पाहिजे. I know there are some, now see, there are some things which I'll tell which may offend you. आणि अशी काय गोष्टी आहे जे जेव्हा मी तुम्हाला सांगेल तेव्हा तुम्ही नाराज होऊ शकत आहे. But you know, God has called the pastor for full time. पण देवाने पास्टरांना फुल टाइम साठी पूर्ण वेळेच्या सेविकासाठी बोलवले आहे. So God has anointed me, called him to correct, rebuke. आणि देवाने पाळकाने बोलवले पूर्ण वेळेसाठी तुम्हाला तुमच्या सुधारणूक करण्यासाठी, तुम्हाला धमकावण्यासाठी, For your good. तुमच्या भलाईसाठी. See, if we, the light people, don't share, the people in darkness will never know. आणि जर आम्ही प्रकाशाचे लोक बोलले नाही तर जे अंधकाराचे लोक आहेत त्यांना कधीच कळणार नाही. You know why I'm saying all this? आणि मी हे सर्व का Because बोलत people आहे? say, "Oh, Pastor, ऐसा क्यों बोलने का? वो hurt हो जाएगा." वो even Jesus' time it happened that way. आणि येशूच्या काळामध्ये देखील When असंच Jesus झालं. said something, some disciples were hurt, आणि जेव्हा येशूने काय सांगितलं, काय Pharisees were hurt. शिष्य दुःखित झाले, काय परुसी लोक दुःखित झाले. and disciples told Jesus, आणि शिष्याने येशूला सांगितले, "Because you said like this, they are hurt." आणि तुम्ही असं सांगितले म्हणून ते दुःखित झाले. The Lord said, प्रभूने सांगितले, "If you want also leave, you can also leave." जर तुम्हाला मला सोडून जायची इच्छा आहे तुम्ही देखील जाऊ Because they शकता. said, "See, they were hurt and they left." आणि त्यांनी सांगितले ते दुःखित झाले आणि ते निघून गेले. What did Jesus say? मग येशूने काय अच्छा सांगितले? ऐसा क्या? अरे नहीं नहीं नहीं, जो सच्चाई है वो सच्चाई है. अगर हम नहीं बताएंगे, जो अंधकार के लोग को कभी सच्चाई मालूम नहीं पड़ेगा. Because the devil has blinded them. कारण शैतानाने त्यांना अंधळ They will केला never know heavenly things, light things. आणि त्यांना स्वर्गीय गोष्टी, प्रकाशाची गोष्टी कधीच कळणार Only नाही. we who live in the light फक्त आम्ही जे प्रकाशात have राहत the आहोत, light of God in us. आमच्यामध्ये देवाचे प्रकाश आहे, We जीवन आहे. know the truth. आम्हाला सत्य माहिती आहे. Amen. Amen. If we don't tell them, जर आम्ही त्यांना सांगितले they will नाही never know. आणि त्यांना कधीच कळणार नाही. And the devil speaks to the mind of many Christians. आणि शैतान खूप ख्रिस्ती लोकांच्या मनाशी Because बोलतो. he knows when people are exposed to the light, they will leave darkness. कारण शैतानाला माहिती आहे की जेव्हा लोक प्रकाशाकडे उघडकीस होणार ते अंधकाराला सोडून जातील. Amen. Amen. If you don't open your mouth, जर तुम्ही तुमचे तोंड उघडले there is नाही, no way. मग कुठलाही मार्ग God नाही. will not come personally. देव वैयक्तिकरित्या येणार God नाही. works through his children. आणि देव त्याच्या लेकरांद्वारेच काम God करतो. works through the light. आणि देव प्रकाशाद्वारे काम करतो. The devil has blinded them. आणि शैतानाने त्यांना आंधळ केले आहे. Amen. आमेन. You know, many times Holy Spirit tells me, अनेकदा पवित्र आत्मा मला सांगतो, but you know, Christians, they are hurt very quickly. पण ख्रिस्ती लोक खूप लवकर नाराज होतात. Wherever, you know, someone is praying for you, आणि जिथे कोणी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे,
Don't get disconnected from that person. आणि त्या व्यक्तीपासून तुम्ही विजोड होऊ नका. Don't get disconnected from the word. आणि वचनापासून तुम्ही विजोड होऊ You'll नका. walk in dry place. मग तुम्ही कोरड्या ठिकाणी चालणार. The word of God makes everything green. आणि देवाचे Green वचन pastures. सर्व गोष्टीला हिरवागार बनवतो, हिरवागार कुरणासारखं Without the बनवतो. word, everything is dry. आणि वचनाशिवाय प्रत्येक गोष्टी सुकलेली आहे, कोरडा आहे. I was telling my wife, आणि पास्टर मला it's सांगत so होते dangerous to live without the pastor, without the church, आणि खूप धोकादायक आहे पाळकाशिवाय मंडलीशिवाय जगणे. because there are only two places. कारण दोनच जागा One is आहेत. the world, one is the church. एक जग आहे, एक मंडली आहे. God has removed us from the world आणि देवाने आपल्याला जगातून काढले आहे and put in the church, आणि आपल्याला मंडलीत ठेवले आहे, which is the body of जो Christ. ख्रिस्ताचा शरीर आहे. A time will come, आणि अशी वेळ येणार, people will come running to the church, लोक धावत पळत मंडलीतच येणार, but the believers पण विश्वासू will लोक not be found, ते तिथे सापडले जाणार नाही. because the unbelievers will realize कारण अविश्वासूला कळेल there is real food there, की खरा अन्न there मंडलीमध्ये is healing there, आणि तिथेच there आरोग्य is आहे. blessing there. आणि आरोग्य आशीर्वाद किंवा मंडलीमध्येच आहे. Amen. आमेन. You know, there are many, though they don't have a calling, they become pastors. आणि असं अनेक लोक आहेत ज्यांना पाचारण नाही तरी ते पाळक There बनतात. is no problem to preach the word, आणि वचन प्रचार करण्यामध्ये काय समस्या नाही. but to call yourself a full-time pastor, पण तुम्ही जर स्वतःला पूर्ण वेळेच्या पाळक म्हणत आहे, Holy Spirit told me, पवित्र आत्म्याने मला सांगितले, you must leave every profession. मग तुम्ही प्रत्येक व्यवसाय सोडले पाहिजे. Then you can say, I'm a full-time pastor. मग तुम्ही म्हणू शकत आहे की मी पूर्ण वेळेच्या पाळक Amen. आहे. आमेन. If you're working a secular job for 8 hours, 9 hours, 10 hours, जर तुम्ही एका ठिकाणी कामावर आहे 8 आणि 9 तास तुम्ही तिथे काम करत आहे and just give one hour or half an hour or 2 hours for the Lord, आणि फक्त तुम्ही 1 किंवा 2 तास प्रभूसाठी देत आहे, you don't have a full-time calling. मग तुमच्याकडे पूर्ण वेळेच्या सेवा नाही. You have a full-time calling as a profession, in the profession. आणि पूर्ण वेळेच्या सेविका जो आहे एक व्यवसाय आहे. Amen. Amen. It's so simple. आणि इतकं सोपं आहे. But believers don't understand simple पण things. विश्वासू लोकांना सोपं गोष्टी समजत नाही. उनका पूरा टाइम काम में चले जाता है, उनको प्रार्थना करने को टाइम नहीं, प्रभु के साथ रह के मैसेज निकालने को टाइम नहीं, 1-2 घंटा मिलता है और उसमें मैं पास्टर हूँ. कैसा पास्टर? Holy Spirit gave me the definition. पवित्र आत्म्याने मला व्याख्या दिले. If anyone goes and becomes a pastor as a calling, that is right. आणि जो कोणी ज्याच्यावर पाचारण आहे आणि तो पाळक बनत आहे तर तो ठीक आहे. If someone takes as a profession, it is wrong. आणि जर कोणी ते व्यवसाय म्हणून घेत आहे मग तो चुकीचा आहे. See, these are the things many Christians don't know. आणि ही गोष्टी अनेक ख्रिस्ती लोकांना माहिती नाही. Okay, let's come to the word. आपण वचनाकडे येऊ. You know, because of Jesus, आणि येशू ख्रिस्तामुळे we are so blessed. आम्ही इतका आशीर्वादित Let me tell आहे. you, a Christian is a blessed आणि मी person. तुम्हाला सांगतो एक ख्रिस्ती आशीर्वादित व्यक्ती आहे. I don't know how do you look at yourself. आणि मला माहिती नाही तुम्ही स्वतःकडे कसं बघत आहे. Hear my message, the true identity. आणि माझा संदेश ऐका, तुमची खरी ओळख काय आहे. You are blessed. तुम्ही आशीर्वादित आहात. Amen. आमेन. Unless you live with that consciousness, I'm blessed, you cannot. आणि जोपर्यंत तुम्ही हे जाणीव ठेवत नाही की तुम्ही आशीर्वादित आहे मग तुम्ही आशीर्वादित होऊ शकत नाही. Some people don't see themselves blessed, so they keep on crying and begging for God to do something. आणि काय लोक स्वतःला बघत आहे की ते आशीर्वादित नाही म्हणून ते रडत आहे, भीक मागत आहे आणि देवाकडे बघत आहेत की देवाने त्यांना आशीर्वादित केले पाहिजे. We don't ignore them. आम्ही त्यांच्या दुर्लक्ष करत We नाही. don't criticize them. आम्ही त्यांची टीका करत नाही. I only know that they don't know the word. आणि मला एवढंच माहिती आहे की ह्या लोकांना वचन माहिती नाही. But when I say we don't need to cry, they go, ऐसा बोलता. पण जेव्हा मी बोलतो की तुम्हाला रडायची गरज नाही तर ते बोलतात की बघा Pastor पालक साहब कसं बोलतात. पास्टर को क्या मालूम, मेरे को क्या दुख है, कितना मैं तकलीफ में. मैं तुमको ऑफेंड नहीं कर रहा हूं. अगर मैं सच्चाई नहीं बोला तो तुमको कोई नहीं बोलेगा. Because people want to be in good books. कारण लोकांना सर्वांच्या चांगल्या नजरेत असायचं आहे. Because they know if they say that, then they will not like them. आणि जर तुम्ही असं सांगितले तर लोक तुम्हाला पसंत करणार नाही. I am helping you. मी तुमची मदत करत आहे. In Christ we are blessed. आणि ख्रिस्तामध्ये तुम्ही आशीर्वादित आहे. Amen. आमेन. We are blessed. आम्ही आशीर्वादित आहे. To be a Christian means you are blessed. आणि एक ख्रिस्ती असणे म्हणजे तुम्ही आशीर्वादित Because आहे. of Jesus. येशू ख्रिस्तामुळे. Till we come to that realization, जोपर्यंत आम्ही त्या ओळखीपर्यंत your समजपर्यंत येत faith नाही won't work. मग तुमचा विश्वास काम करणार नाही. Crying means we don't have anything. रडणे म्हणजे आपल्याकडे काही नाही म्हणून आम्ही रडतो.
We don't have faith. आपल्यामध्ये विश्वास नाही We have become victims instead of victors. आणि आम्ही बली पडलेले आहे विजेताच्या ऐवजी. This is walking not by faith but by emotions. आणि ही आहे की आपण विश्वासाने चालत नाही पण भावनेने Let चालतो. me tell you, emotional message, people love it. आणि तुम्हाला सांगतो की भावनाने भरलेले संदेश लोकांना खूप आवडतो. अरे वाह, इमोशनल मैसेजेस लोग ऐसा अट्रैक्ट होकर घर दे आ जाएगा. Because faith is of heaven. कारण जो विश्वास आहे स्वर्गाची आहे Faith living is of heaven. आणि विश्वासाचे जगणे म्हणजे स्वर्गाची गोष्ट आहे. Emotional and living by natural senses is of this earth. आणि भावना आणि नैसर्गिक इंद्रियाने जगणे म्हणजे ही पृथ्वीची गोष्टी आहे. Responding to someone आणि कुणाला प्रतिसाद देणे by natural senses is earthly living. आणि कुणाला प्रतिसाद देणे आपल्या नैसर्गिक इंद्रियांद्वारे ती आहे पृथ्वीसारखं जगणे, पृथ्वीमध्ये जगणे. Responding by faith is heavenly living. आणि विश्वासाने प्रतिसाद देणे म्हणजे स्वर्गीय जगणे आहे. Amen. Amen. When someone speaks against you, जेव्हा कोणी तुमच्या विरुद्ध बोलतो, if you don't respond by faith, जर तुम्ही विश्वासाने प्रतिसाद दिले you will be नाही hurt. मग तुम्ही नाराज होणार. You will carry hurt feelings. तुमच्या मनात तुम्ही दुःखद You will भावना carry होणार. hate. तुमच्या मनात You will द्वेष carry असेल. bitterness. तुमच्या मनात कडूपणा असेल. Amen. आमेन. And someone could say, नहीं naturally ना, कितना उसने hurt किया, क्या हम क्या? See, that is natural talk. आणि ही नैसर्गिक बातचीत आहे. That anyone, even the worldly people can talk. आणि जगाचे लोक देखील असं बोलू शकत आहे. I can move you into tears. आणि मी तुम्हाला अश्रूमध्ये चालवू शकत Even the आहे. natural man can do it. आणि नैसर्गिक मनुष्य देखील करू शकतो. But they cannot speak faith. पण ते विश्वासाची भाषा बोलू शकत नाही. Because faith, by faith, you have access into the blessings of God. कारण विश्वासाने तुम्हाला देवाच्या आशीर्वादामध्ये प्रवेश आहे. Not by natural senses. नैसर्गिक इंद्रियांद्वारे नाही. This is heavenly living. आणि ही स्वर्गीय जगणे आहे. Don't be offended. आणि नाराज होऊ नका. Amen. आमेन. You must differentiate between faith and emotion. आणि भावनामध्ये आणि विश्वासामध्ये तुम्ही फरक केले पाहिजे. Okay, let me show you something. आणि मी तुम्हाला काय दाखवतो. I know today many Christians, they cry, they want to cry. आज अनेक ख्रिस्ती लोकांना रडायचं आहे, ते रडत आहे. Now, I know people will be hurt, could be hurt by this. आणि मला माहिती आहे लोक ह्या गोष्टीने नाराज होऊ शकत आहे. To tell you the truth, I have never cried in my life. आणि तुम्हाला सांगतो मी माझ्या आयुष्यात कधीच रडले नाही. I know it may sound wrong or something, but I have never cried. आणि असं तुम्हाला चुकीचं दिसेल पण मी कधीच रडलो नाही. Only one time I cried. आणि एकाच वेळेस मी रडलो When our daughter got married. जेव्हा माझ्या मुलीचे लग्न झाले तेव्हा. Amen. आमेन. We don't allow emotions to take over us. No. आम्ही भावनाला आपल्यावर ताबा करण्याची परवानगी देत नाही. Faith leads us. विश्वास आम्हाला चालवतो Emotion follows us. आणि भावना आमच्या मागे येतो. Amen. Amen. Emotion doesn't lead you आणि भावना तुम्हाला चालवत नाही and you put your faith behind. आणि तुम्ही तुमच्या विश्वासाला मागे That is ठेवता. earthly living. आणि ती पृथ्वीचे जगणे आहे. When faith leads you जेव्हा विश्वास तुम्हाला चालवतो and emotion follows you, आणि जेव्हा भावना तुमच्या that मागे is जातात, heavenly living. ती आहे स्वर्गीय जगणे. Let no one deceive you. आणि कुणी तुम्हाला फसवू नये. Amen. आमेन. क्योंकि इमोशनल नहीं तकलीफ होता तो रोएगा ही नहीं ना, वो पास्टर कुछ भी बोलता है, हाँ कितना दुख होता हमको. हम भी समझता है, अगर मैं भी बोला हाँ दुख होता ना बराबर, हाँ ना बराबर दुख होता, और तुम दुख में डूब जाएगा. हेलो, am I helping you? मी तुमची मदत करतो का तेव्हा? No, I am agreeing with you. मी तुमच्या बरोबर सहमत होतो. Then there is no help. मग तुम्हाला काय मदत मिळत नाही. In the sense realm there is no help. आणि इंद्रियांच्या जगामध्ये काय मदत In the नाही. spiritual realm there is help. आत्मिक जगामध्ये मदत असते. But the devil makes people to show that he is enemy. आणि शैतान असं लोकांना दाखवतो की तो माझा उसको शत्रू आहे. काळजी नहीं, बिल्कुल ऐसा बात करता है इसके लिए. तुम कितना पूछा ना कैसा है. You must know the word. तुम्हाला Okay. वचन समजले 2 पाहिजे. Peter 1:3. 2 पेत्र 1:3 According as his divine power, आणि त्याच्या दैवी सामर्थ्यानुसार God hath in the देव- past tense hath already given us. देवाने आधीच आपल्याला दिलेली आहे. Hello, read the Bible. आणि शास्त्र तुम्ही वाचा. It's very easy to preach emotion. आणि भावनाचा प्रचार करणे खूप सोपं आहे. Anyone can preach, आणि कुणी प्रचार करू शकत आहे. but you need to preach faith. पण तुम्ही विश्वासाचा प्रचार केला पाहिजे. According to the divine power, according to his power, आणि त्याच्या ईश्वरी सामर्थ्य आहे. he decided, आणि त्यांनी निर्णय केला. no condition, आणि कुठलाही अट नाही. without me asking, आणि मी न मागता hath
given unto us. आणि त्यांनी आपल्याला दिल्या आहेत. Not He will give you. आणि देव तुम्हाला देणार आहे असं Are नाही. you seeing this? आणि तुम्ही हे पाहिले का? Hath already given you आणि तुम्हाला आधीच दिलेली आहे. all things. सर्व गोष्टी दिलेली आहे. Look at this. आणि ह्या All things. सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत. That's what the Bible could say. All things are yours. म्हणून शास्त्र म्हणत आहे की सर्व गोष्टी तुमची आहे. He has given us. त्यांनी आपल्याला दिलेली Then आहे. say, He will give. आज आम्हाला देणार आहे असं अच्छा, नाही. कभी देगा प्रभु, मैं कितना दिन से बोल रहा प्रभु कभी नहीं, अरे मैं दे दिया है, अभी तुम्हारा रिस्पॉन्सिबिलिटी है. Amen. अगर नहीं दिया तो मैं मांगता हूं, अगर दिया है तो क्यों मांगूंगा? हेलो, आई सीइंग दिस? तुम्ही हे पाहिले का? If He has given me, जर त्यांनी मला दिली आहे, why should I ask Him? मी मग परत देवाकडे का In मागू? the Bible we see आणि ask and receive. आणि शास्त्रामध्ये आपण पाहतोय मागा आणि प्राप्त करा. That I have to teach you. It will take a long time. आणि ते मला तुम्हाला शिकवावं लागेल, त्याला खूप वेळ लागेल. It was, the Bible speaks to a section of people, आणि शास्त्र एक प्रकारच्या गटाच्या लोकांशी those who are बोलतो. under the law. आणि जे नियम शास्त्र खाली He आहे had to teach them something. आणि त्यांना काहीतरी शिकवायचं होतं Those who म्हणून are under grace, जे कृपेखाली they आहे need to know something. आणि त्यांनी काहीतरी जाणून घेतले पाहिजे. Rightly divide the word of truth. आणि सत्याचे वचन बरोबर दुबागून घ्या. Amen. आमेन. There were law people who were hearing, आणि ते नियमशास्त्राचे लोक होते जे ऐकत होते and there are grace people who are hearing. आणि कृपेचे लोक देखील ऐकत होते. Amen. आमेन. So you had to address them differently. म्हणून नियमशास्त्राच्या लोकांना वेगळं संबोधित करावं लागत असे आणि कृपेच्या लोकांना वेगळं संबोधित करावं लागत असे. When the Lord said, आणि मग जेव्हा प्रभूने सांगितले, if you don't forgive, you will not be forgiven. जर तुम्ही क्षमा केले नाही तर तुमची क्षमा देखील होणार नाही. People take that message आणि लोक ते संदेश घेतात and live in condemnation and fear. आणि दंडागे आणि भीतीखाली जगत आहे. But that's not the message of grace. पण तो काय कृपेचा संदेश नाही. Paul says, पॉल म्हणतो, you forgive because you already forgiven. आणि तुम्ही क्षमा करत आहे कारण आधीच तुमची क्षमा झालेली आहे म्हणून. You don't forgive because if you don't forgive, God will not forgive. No. असं नाही की जर आम्ही क्षमा केले नाही मग ते आपल्याला क्षमा करणार नाही That's म्हणून आम्ही क्षमा करतो. to the असं law नाही. people. आणि ते नियमशास्त्राच्या But grace लोकांसाठी. people पण is, कृपाच्या लोकांसाठी आहे. for Christ's sake you are forgiven. आणि ख्रिस्तासाठी तुमची क्षमा झाली आहे And based on that, आणि त्याच्या आधारे you forgive. तुम्ही क्षमा करतात. See, there's a different message आणि in the तो Bible. तर एक वेगळा संदेश आहे शास्त्रामध्ये. You need to take the right thing. मग तुम्ही योग्य संदेश घेतले पाहिजे. Amen. आमेन. Don't be confused. आणि गोंधळात पडू नका. There are many on the Facebook preaching many things. आणि फेसबुकवर अनेक लोक अनेक गोष्टीचा प्रचार करत आहे. Okay, so under all things that pertain unto this life and godliness. आणि सर्व गोष्टी जे सुभक्तीपणासाठी आणि ह्या जीवनासाठी लागू आहे. And how does it get to us? आणि ही गोष्टी आपल्याकडे कसं येतो? Through the knowledge ज्ञानाने. of Him, of Jesus. आणि येशूच्या ज्ञानाने ही गोष्टी आपल्याकडे येतो. Amen. आमेन. Through the knowledge of Him आणि त्याच्या ज्ञानाच्या द्वारे means through the knowledge of what He did for you, ह्या ज्ञानाने की येशूने तुमच्यासाठी काय केलं आहे independent of you, आपल्याशिवाय without anything of your addition. आणि तुमच्या कुठलाही भर त्या गोष्टीमध्ये नाही. You added nothing. आणि तुम्ही कुठल्याही गोष्टीच्या भर केले नाही. Amen. Amen. The cross was God's work, आणि क्रूस देवाचा काम होता. showing how much He loves you. आणि दाखवत होता की देव किती आपल्यावर That प्रीती करतो. He paid the penalty. आणि त्यांनी भरपाई केली. He suffered. त्यांनी दुःख सोसले Amen. That we will not suffer. जेणेकरून आम्ही दुःख सोसू नये. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे He बघा. paid the price. आणि त्यांनी किंमत भरले. And we receive it freely. आणि आम्हाला ते सर्व मोफत मिळाले. To receive freely, you need to believe, आणि मोफत मिळण्यासाठी तुम्ही विश्वास केले not पाहिजे. to work. आणि तुम्हाला काम करायची When गरज someone नाही. gives you a gift, जर कोणी तुम्हाला बक्षीस you देतो don't work, you receive. आणि तुम्ही काम करत नाही, तुम्ही फक्त ते बक्षीस And स्वीकार what you करता. can do is say, thank आणि you. तुम्ही फक्त बोलत आहे की धन्यवाद ह्या बक्षिसासाठी. How much you love me. आणि किती तुम्ही माझ्यावर That प्रीती is what करता. God is waiting. आणि ह्या गोष्टीसाठीच देव वाट In पाहतो. everything, give thanks. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये धन्यवाद द्या. That's why we thank Him. म्हणून आम्ही देवाला धन्यवाद देतो. अभी तक मिला नहीं ना, धन्यवाद नहीं. अरे सब कुछ तो किया उसने, सब कुछ तो तुम्हारा है, तो इसके लिए तो हम धन्यवाद देते हैं दिन रात. Why you don't give thanks? Because you don't know the word. आणि तुम्ही धन्यवाद का देत नाही कारण तुम्हाला वचन माहिती नाही. You're still waiting. तुम्ही अजून वाट पाहत When आहे. God says, I've already given you. जेव्हा देव म्हणत आहे मी आधीच तुम्हाला दिलेली आहे. When God has given you, you say, thank you, Lord. जेव्हा देवाने तुम्हाला दिलेली आहे तुम्ही म्हटले पाहिजे धन्यवाद प्रभू. That is connecting.
your faith to grace. आणि ही आहे की तुम्ही तुमच्या विश्वासाची जोड करत आहे कृपेबरोबर. I know many people don't understand me. आणि मला माहिती आहे की अनेक लोकांना समजत नाही मी काय बोलत आहे. But that is grace. पण ती कृपा आहे. Many Christians are attracted to the law. अनेक जे ख्रिस्ती आहे नियमशास्त्राकडे आकर्षित आहे They are the most faithful, आणि ते खूपच विश्वासू आहे very faithful. आणि खूपच विश्वासू आहे. उन लोग 7 बजे का चर्च रहेगा तो 5 बजे आएगा उन लोग. तुम बोलेंगे अरे क्या विश्वास हुए. हाँ. वो रिलीजन मेंटालिटी, लॉ मेंटालिटी है. आणि ती धर्माची मानसिकता आहे, नियमशास्त्राची मानसिकता आहे. They are coming either out of fear. ते एकतर भीतीमुळे येत आहे. अगर मैं पास्टर बोला जल्दी आओ, अगर नहीं तो फटका देगा प्रभु. या if I come early, God will bless me. जर मी लवकर आलो तर ते मला आशीर्वाद देणार. Both are works. आणि दोन्ही तर कामच आहे. Hello, both are works. आणि दोन्ही कामे आहे. You're trying to earn favor. तुम्ही अनुग्रह कमवायचे प्रयत्न करत आहे. जिस जो discerning नहीं है वो बोलेंगे अरे कितना क्या, you don't know. आणि तुम्हाला माहिती नाही. Are you understanding? तुम्हाला कळत आहे का? In fact, when you know grace, you'll work more. आणि असं आहे की जेव्हा तुम्हाला कृपा माहिती आहे तुम्ही अधिक काम करणार. Paul said that. पौलाने असं I सांगितलं. work more than all other आणि disciples. इतरांपेक्षा मी अधिक काम करतो. He got the revelation of grace. त्याला कृपेच्या प्रकटीकरण Grace, प्राप्त झाले. grace doesn't make you lazy. आणि कृपा तुम्हाला आळशी बनवत नाही. Grace makes you active. आणि कृपा तुम्हाला सक्रिय बनवतो, चपल बनवतो. Because grace is God's power. कारण कृपा देवाचे सामर्थ्य आहे. Amen. आमेन. Grace is God's power. आणि कृपा देवाचे सामर्थ्य आहे. Law is living by your own power. आणि नियमशास्त्र म्हणजे आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने आम्ही जगतो. Okay, let's see here. The knowledge of him that hath. See, everything is past. Everything is past. आणि प्रत्येक गोष्टी भूतकालच आहे. So, who is a Christian? आणि एक ख्रिस्ती कोण आहे? The Christian is born as an heir of God आणि जो ख्रिस्ती आहे तो देवाचा वारीस म्हणून जन्म and घेतला a आहे. joint heir with Christ. आणि ख्रिस्ताबरोबर तो सहवारीस आहे. A heir means what? आणि वारीस म्हणजे काय? Heir means फुकट का मिला in earthly भाषा. आणि पृथ्वीच्या भाषामध्ये त्याला सर्व काही फुकट मिळालेली आहे. Amen. तुम Amen. काम नहीं किया, बाप अमीर है, बेटा को मिल गया उसको, उसने कुछ मेहनत किया नहीं किया, पूरा वर्ल्डली रहेगा, घूमते फिरते रहेगा, बाद में एक दिन उसका वारिस हो गया हो. कुछ काम नहीं किया उसने. हेलो, we didn't work for it. आम्ही देवासाठी काम केले नाही. Because of Jesus. येशू ख्रिस्तामुळे. Amen. आमेन. What a blessing. आणि किती महान What a आशीर्वाद. blessing. किती महान आशीर्वाद. So it's important, that's why, to know and discern the things that belong to you in Christ. म्हणून खूप महत्त्वाचे आहे आणि आम्ही पारखले पाहिजे की ख्रिस्तामध्ये जी गोष्टी आपली आहे ते आम्ही जाणून घेतले You पाहिजे. know, from the Bible, आणि शास्त्रामध्ये I've taken out all the verses in Christ आणि ख्रिस्तामध्ये आम्ही जे आहे ते सर्व वचने मी काढले and I आहेत. declare it daily. आणि मी रोज घोषित करतो. Amen. आमेन. अरे फुकट मिला, हम लोग को मालूम नहीं, पढ़ने मांगता क्या है हमारा, नहीं तो तुम रोते बैठेगा जो तुम्हारा है. That's what is happening. आणि असंच होत आहे. What is yours you don't know आणि जी तुमची आहे तुम्हाला माहिती नाही and you're crying. आणि तुम्ही रडत आहे. Dhyana Prabhu, Dhyana Prabhu. What will God do? मग देव काय करणार? You must know the word तुम्हाला वचन समजले पाहिजे and declare, आणि तुम्ही घोषणा केली पाहिजे this is mine. की ही गोष्टी माझी In आहे. Jesus' name. येशूच्या नावात. In Christ I'm blessed. Oh, praise God, आणि I'm blessed. ख्रिस्तामध्ये मी आशीर्वादित आहे. प्रभूची स्तुती असो मी आशीर्वादित आहे. In Christ you're blessed when the Bible says, आणि ख्रिस्तामध्ये तुम्ही आशीर्वादित आहे जेव्हा शास्त्र असं म्हणत आहे. what should I do to be blessed? मी काय करू जेणेकरून मी आशीर्वादित That should होणार. not be your thought. आणि हे तुमचा विचार नसावे. Hello. That's what the Bible said, take advantage of grace. म्हणून शास्त्र म्हणत आहे कृपेचा तुम्ही फायदा घ्या. देखो, earthly language में फायदा उठाओ. क्या करते, लोगों को उतना भी मालूम नहीं रहता, इसके लिए ऐसा बोलने पड़ता. फुकट दे रहा है कोई तो उसका फायदा उठाओ. क्यों मेहनत करते हो? हेलो. Know what belongs to you. आणि जाणून घ्या की कुठली गोष्टी As तुमची long आहे. as you're a child, जोपर्यंत तुम्ही लेकरू आहे
It will not be yours. मग ती गोष्टी तुमच्या नसेल. That's the way, that's the custom आणि during that time. असं रीत होते त्या वेळेमध्ये. जब तक मेच्योरिटी नहीं आता वो इनहेरिटेंस को नहीं मिलता है. So become mature. म्हणून तुम्ही प्रौढ व्हा. Grace will make you mature. कृपा तुम्हाला प्रौढ बनवणार. Law will make you a child. आणि Remember. नियमशास्त्र तुम्हाला बाळच ठेवणार, बाळकच That's what the ठेवणार. Bible says. आणि असं शास्त्र म्हणत आहे. And a bal will always cry. आणि जो बाळक आहे तो नेहमी रडणार. I'm not hurting you. आणि मी तुम्हाला नाराज करत नाही. I have to say this. मला असं बोलावं लागतं. If I don't say this, then जर you मी will not असं know. सांगितले नाही तर तुम्हाला कळणार नाही. So know what is belongs to you in Christ. म्हणून ख्रिस्तामध्ये जी तुमची आहे ते जाणून घ्या. Otherwise, you could have a sad and a sorry life नाहीतर तुमच्या एक दुःखित व शोकित जीवन असेल. instead of the blessed life that He has already given us. आणि आशीर्वादित जीवन जो त्यांनी आम्हाला आधीच दिलेले आहे. I know many Christians are wallowing in pain and penury, आणि अनेक जे ख्रिस्ती आहे ते वेदनामध्ये आहे, दरिद्रीमध्ये crying आहे. every day for God to help them. आणि दररोज देवाकडे आरोळी करत आहे त्यांची मदत करण्यासाठी. I am not saying their crying is not genuine. आणि मी म्हणत नाही की त्यांच्या रडणे खराखुरा I'm not नाही. saying we must ignore. आम्ही असं म्हणत नाही आम्ही त्यांच्या दुर्लक्ष केले पाहिजे. Their pain is real. त्यांची वेदना खरी आहे, Their crying is real, त्यांचे रडणे खरं आहे and they are doing it आणि ते करत आहे because they're ignorant of His word. कारण त्यांना देवाच्या वचनाच्या विषयी ज्ञान नाही. Amen. आमेन. I don't want to ignore them. आणि मला त्यांच्या But I have दुर्लक्ष to करायचं tell नाही. them. पण मला त्यांना सांगावा लागतो. I cannot be like them and try to solve their problem. आणि मी त्यांच्यासारखं बनून त्यांच्या समस्या दूर करू शकत नाही. Amen. आमेन. मेरे को मालूम है तुमको लोग को यही चाहिए. दर्द हंस दर्द आना क्यों प्रभु ऐसा नहीं किया मालूम है ना क्या ऐसा उनको ऐसा मांगता है. फिक्र मत करो सब ठीक हो जाएगा. तुम उनको वैसा ही चाहिए भाषा. That is emotional talk. आणि ती भावनात्मक बातचीत आहे. But if you say no, don't worry, God is. अरे तुम क्या तुम समझता नहीं क्या मेरे को इतना तकलीफ हो रहा है तुम ऐसा बात करता है. हाँ उसने तो भी अच्छा बात किया बोला अरे काय काळजी नको करू होतं ना मला पण झालं होतं असं तुला पण वेदन होतं ना मला पण असं झालं होतं आपण सगळं दोनों एक ही बोट में है. हाँ कितना अच्छा बात किया और तुम बोलता हाँ प्रभु ने आशीर्वाद किया ऐसा बात करते क्या मेरे दुख को नहीं समझ. आर यू अंडरस्टँडिंग. तुम्हाला So they will कळतं? not like me 100%. म्हणून 100% लोक मला पसंत करणारच नाही. बिल्कुल पसंद नहीं करेगा. ग्रेस मैन को कभी पसंद नहीं करते. लॉ पर्सन को पसंद करते हैं क्योंकि उन लोग उनका ऐसा भाषावाद करता है. कारण ते त्यांच्यासारखंच बोलत आहे. मला पण असंच झालं होतं. मग तुम्ही काय करणार. काय नाही मी रडलो ना तू पण रडतो चालतंय प्रभूला चालतंय काय नाही होत. प्रभूला माहिती आहे उसको तो हेल्प नहीं कर रहा है. आणि त्याची तुम्ही काय मदत करत नाही. नथिंग ऑफ गॉड यू आर गिविंग. आणि देवाच्या Let me काही tell तुम्ही you. त्यांना देत नाही. तुम्हाला सांगतो. बट पीपल लव टू लिव्ह दिस इमोशनल लाईफ. पण लोकांना हे भावनात्मक जीवन So, जगायला खूप आवडत आहे. यू कॅनॉट हेल्प इट. म्हणून आम्ही काही Okay. मदत करू शकत नाही. And secondly, they don't know आणि दुसरं त्यांना माहिती how नाही. to take advantage of their rights and blessings in Christ. आणि त्यांच्या अधिकार व आशीर्वाद जे ख्रिस्तामध्ये आहे त्याचा फायदा त्यांनी कसं घेतले पाहिजे हे त्यांना माहिती नाही. That's why I read every day. म्हणून मी रोज वाचतो. In Christ, ख्रिस्तामध्ये I'm blessed. मी In आशीर्वाद Christ. ख्रिस्तामध्ये. I have taken out verses from the Bible. आणि मी शास्त्रामधून वचन काढले आहे. And every day I tell it. आणि दररोज मी बोलतो. Because that's फुकट का मिला है मुझे. कारण ही फुकट मला मिळालेली आहे. क्यों रो मैं. कोई बोला तुम हेयर हो गया 5 करोड़ का. तुम अरे दिया प्रभु 5 करोड़. अरे तुम्हारा मिल गया है सब तुम्हारा है वो. अगर ऐसा बोला वो खुश खबर है क्या नहीं. हंसेगा क्या रोएगा तुम. यू थिंक. आणि तुम्हीच विचार करा. See Christian, the Bible believing way is very different. आणि बायबलचा विश्वास करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. You must know this truth. तुम्हाला ही सत्य माहिती पाहिजे. There was a Christian lady आणि एक ख्रिस्ती स्त्री होती who had been very ill आणि जी खूप आजारी होती in the hospital आणि ती रुग्णालयात होती and given up to die. आणि ती मरायला टेकली होती. In her frustration, she cried to God every day, आणि हताशपणामध्ये ती देवाकडे रोज रडत होती. hoping that God would hear her cries and do something about her situation. आणि आशा करत होती की देव तिच्या आरोळी ऐकणार आणि तिच्या परिस्थितीविषयी काहीतरी करणार आहे. Then at a certain time, she got hold of the grace message आणि मग थोड्या वेळानंतर तिला कृपेचे संदेश मिळाले that stirred up her faith. आणि जी त्याच्या विश्वासाला जागृत केली. Then she learned that Jesus came मग ती शिकले की येशू आले that we might have life and enjoy life की आम्हाला जीवन मिळेल आणि आम्ही जीवनाचा आनंद देखील करू शकत to the आहोत. full.
आणि भरपूर मध्ये And there's no need to cry and beg आणि काय गरज नाही रडायचं आणि भीक मागायची for anything. कुठल्याही गोष्टीसाठी. The sacrifice of Jesus Christ आणि येशू ख्रिस्ताचे बलिदान on our behalf आपल्या वतीने has put an end to all of man's suffering and pain. आणि मनुष्याच्या सर्व वेदनाला आणि दुःखाच्या त्या गोष्टीने अंत केलेली आहे. This Christian lady had been crying and आणि praying ही ख्रिस्ती स्त्री रडत होती, प्रार्थना करत होती and hoping आणि आशा धरत होती that God would heal her. की देव तिला आरोग्य देणार. But when she received the word of truth, पण जेव्हा तिला सत्याचे वचन प्राप्त the झाले, word of grace, कृपेचे वचन प्राप्त झाले and believed आणि तिने विश्वास केली by acting on it, आणि त्याच्यावर तिने कृती केली she arose आणि ती उठली healed आणि पूर्णपणे आरोग्यदायी होऊन ती by उठली God's power. देवाच्या सामर्थ्याने. Amen. आमेन. Grace is God's power आणि कृपा देवाची सामर्थ्य to आहे solve your problems. तुमच्या समस्या दूर करण्यासाठी. It's not only to the undeserved, फक्त लायक नाही असं that's लोकांसाठी not the नाही. only meaning of grace. आणि कृपेच्या एवढंच अर्थ Grace नाही. means what you cannot do, God will do it. आणि कृपा म्हणजे जे तुम्ही करू शकत नाही देव करू शकत What आहे. is impossible for me is possible for God. जी माझ्यासाठी अशक्य आहे ती देवासाठी शक्य आहे. That's why Paul says, I can do all things. म्हणून पौल बोलतो की मी सर्व गोष्टी करू This शकतो. grace man says that. आणि ही कृपेच्या व्यक्ती असं बोलतो. A grace man will never say, I can't. आणि कृपेच्या व्यक्ती कधीच बोलणार नाही मी करू See, शकत when नाही. you know grace, your language will be very different. जेव्हा तुम्हाला कृपा माहिती आहे तुमच्या भाषा खूपच The वेगळी people of the असेल world will not accept it. आणि जगाचे लोक ह्या गोष्टीचा The स्वीकार करणार नाही. believers who are under the law will not accept आणि it. विश्वासू लोक जे नियमशास्त्राखाली आहे ते देखील ह्या गोष्टीचा क्या- स्वीकार करणार नाही. भाव खा रहा है, सब कर सकता है. अरे कबूल भी करने का मैं नहीं कर सकता ऐसा. तुम्हें हाँ बरोबर बरोबर amen मी बोलतो. amen जल्दी बोल देते हम लोग, ऐसे सोचते भी नहीं हम. So there is no need to cry anymore. म्हणून ह्यापुढे रडायची काही गरज नाही. If you choose grace life, you will have a wonderful life. जर तुम्ही कृपेच्या जीवनाची निवड केली मग तुमचं सुंदर जीवन And असेल. I wanted to show you more मला अधिक तुम्हाला दाखवायचं होतं from the Bible, शास्त्रामधून so you'll know it better. जेणेकरून तुम्हाला उत्तम कळेल. Even when we read about Moses जे आपण मोशेविषयी वाचतो at the Red Sea, आणि तांबडा समुद्र लाल समुद्राच्या in तिथे Exodus 14, आणि निर्गम 14 मध्ये he was crying आणि मोसा रडत होता when it was an impossible situation. आणि ती एक अशक्य स्थिती होती. And what did the Lord say? मग प्रभूने काय सांगितले? रो मत बेटा, आंसू पोंछ ले, ऐसा बोला. होता है. That too in the Old Testament. आणि ती देखील जुना What did the करारामध्ये Lord say? प्रभूने त्याला काय And the सांगितले? Lord said to Moses, आणि प्रभूने मोशेला why सांगितले do you cry to me? आणि तुम्ही माझ्याकडे का रडत आहे? हेलो, अरे प्रॉब्लम में मैं नहीं रोएगा क्या? आजकल के लोग बोलेंगे ऐसा. पास्टरला काय माहिती आहे, मी प्रॉब्लेम मध्ये आहे, रडणार नाही का मी? What did the Lord say? प्रभूने त्याला काय सांगितले? In the Old Testament, जुना करारामध्ये Jesus had not gone to the cross to give us victory. आणि येशू अजून क्रुसावर गेला नव्हता आपल्याला विजय देण्यासाठी. Why do you cry to me? आणि देवाने मोशेला सांगितले तुम्ही माझ्याकडे का रडत आहे? This is faith language. आणि ही विश्वासाची भाषा आहे. See, God very different. आणि देव खूपच वेगळा आहे. Don't make him natural. आणि त्याला नैसर्गिक बनवूच नका. हमारे जैसा उसको मत बनाओ, वो वैसा ही रहने दो. वैसा तुम्हारा सोच भी रखो, तुम उसको बदल नहीं सकता. He never changes. आणि देव कधीच बदलत नाही. Why do you cry? तुम्ही का To रडता? me. माझ्याकडे का रडता? तुम्हारा हाथ में क्या है? आणि तुझ्या हातात काय आहे? अरे मेरे हाथ में है, उसमें हो जाएगा. हाँ, क्या है तुम्हारे हाथ में? रॉड है, अथॉरिटी है. काठी आहे, अधिकार आहे. That rod is Jesus. आणि तो काठी आहे येशू. Amen. आमेन. Use it. त्याचा उपयोग करा. मेरे पास क्या रो के आता है? अगर ये मैसेज अभी नहीं सुनेगा ना, उधर से थोड़ा दूसरा कोई तो बोलेगा रडायला पाहिजे. हाँ बरोबर तुम्ही सांगता बरं. Believers, they just move in the flesh very soon. आणि विश्वासू लोक इसके लिए मेरे को देहामध्ये खूप सिखाने लवकर पड़ता है. जातात. म्हणून मला शिकवावं लागतं. Otherwise, you just are carried away नाहीतर असंच तुम्ही वाहून जातात emotionally. आणि भावनात्मकरित्या. Okay, now we'll stop here. आपण इथे समाप्त We'll करूया. continue next time. We'll see.